कर्तव्यासोबतच सुरांचा वारसा. त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांचे निवृत्तीनाथ मंदिरात मंत्रमुग्ध करणारे बासरी वादन. नमस्कार, कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत. कार्यमग्न अधिकारी ही ओळख आपण नेहमीच पाहतो, पण त्यासोबतच एक संवेदनशील कलाकार जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील. प्रशासन सांभाळतानाच आपल्यातील कलेला आणि आध्यात्मिक ओढीला त्यांनी एका सुंदर सुरात गुंफले आहे. नुकताच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात त्यांच्या बासरी वादनाचा एक सुश्राव्य अनुभव त्र्यंबकवासियांना आला. पाहुयात यावर आमचा हा विशेष रिपोर्ट. त्र्यंबकेश्वरची नगरी ही अध्यात्म आणि कलेची नगरी म्हणून ओळखली जाते. याच नगरीचे प्रशासकीय धुरा सांभाळणारे मुख्याधिकारी राहुल पाटील हे त्यांच्या शांत, हुशार आणि संवेदनशील स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. दिवसभर लोकहिताची कामे आणि शहराच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडल्यानंतर राहुल पाटील आपल्या बासरीच्या सुरांमध्ये विसावा शोधतात. नुकतेच त्यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरात उपस्थित राहून विठ्ठलाच्या आणि संतांच्या चरणी बासरी वादनातून आपली सेवा अर्पण केली. जेव्हा बासरीचे सूर मंदिरात घुमू लागले तेव्हा तेथील वातावरण अधिकच प्रसन्न आणि भक्तिमय झाले. अधिकारी म्हटलं की डोळ्यांसमोर फक्त फाईल्स आणि कामाचा डोंगर येतो, पण राहुल पाटील यांनी आपल्या छंदाच्या जोरावर हे सिद्ध केले की मनःशांतीसाठी कलेची उपासना किती महत्त्वाची आहे. त्यांच्या या संवेदनशील आणि कलासक्त पैलूंचे त्र्यंबक शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशासकीय कामाचा ताण बाजूला सारून अध्यात्माची जोड देत जोपासलेला हा छंद खरोखरच प्रेरणादायी आहे. कबीर न्यूज नेटवर्कसाठी अमिता गावंडे, त्र्यंबकेश्वर.